मी संजय मारुती भंडारे, पत्रकार, संपादक, साप्ताहिक बोलाई पुणे. राजेश मिश्राजी त्याच्यामध्ये जे फोन आहे ते राजेश मिश्रा, यशवंत भाऊ तेलंग, विषय असा आहे की 18 तारखेला रात्रीच्या वेळेस आम्ही जेवण वगैरे केलं. जेवण करून फिरत होतो, तत्वावली करतो त्या पद्धतीने. हे आणखी मी फिरत होतो. ह्यांची चक्की आहे, ह्यांची चक्की तिथंच आहे आणि ह्यांच्या चक्कीजवळ आम्ही दरवेळेस म्हणजे गप्पा गोष्टी करत राहतो. तर त्या गप्पा गोष्टीच्या नंतर मला लघवी लागली, तर मी त्या मैदानामध्ये लघवी करायला गेलो. लघवी करायला गेल्यानंतर तिथलं माझी लघवी झाली. मी निघतच होतो, तर तो तिथला चौकीदार निघाला. तो मला शिवीगाळी करू लागला. शिवीगाळी करायला लागला तर मी त्याला म्हटलं, तू काय ओळखत नाही का? काय तो बोले नाही पहचान जाऊ दे. मैं तो क्या करता. मी म्हटलं त्याला, चल जा ज्यादा आगे मत बढ़, घर में चले असं चालू तिथे येतो. त्याने काय नाही केलं, तो आतमध्ये गेला. मी समोर आलं, त्यांनी उचलली ती फावडा, म्हणजे तिथं एक डम्पिंग यार्ड आहे म्हणजे कचऱ्याचं. तिथे कचरेवाले त्याच्याकडे तो फावडा ठेवतो, मोठा बंगे जाईल म्हणजे तो फावडा त्याने ते काढायसाठी. त्याने तो मागून आला, रपाट करून मारलं. म्हणजे हे सांगितलं होतं फोटो आहे करते. तर मारल्यानंतर ह्यांचं लक्ष गेलं. मला तर मी तर असं वाटलं होतं, ह्यांचं लक्ष गेले, पळत आले. दुसरा वार त्याने म्हणजे छाती होती तिथं, ते सुजन होती त्यावेळेस. सिटी स्कॅन वगैरे सगळं काढण्यात आलं. आणखी आम्हाला रात्री 3 वाजले. तिसरा वार केलं तर हे आले धावत, तर ह्यांच्या पायावर केला. ह्यांच्या पायावर केल्यानंतर हे धावले. हे येतच होते तिकडून पायी. हे धावले तर मग ह्यांनी त्याला वाचवलं. ह्यांना वाचवलं. तर चौथा जो वार होता तो खतरनाक होता. त्यांच्या कमरेवर बसला. आणखी हे त्यावेळेस आणखी मला छातीला लागलं असतं तर मी म्हणजे डोक्याला लागलं असतं तर मी गेलो असतो. दोघांतून एकाचा अर्थ फक्त एक सिव्हिलच बात होती. तिथे लग्न करायला तिकडे गेलो आणि त्याच्या घरी कुणी बाईक आहे ना, फक्त तो एक चौकीदार आहे आणि तिथं राहणारा पोलीस नाही आहे. सुनसान जागा आहे. त्या सुनसान जागेत मी कंट्रोलला ह्यांनी थांबवल्यानंतर मी कंट्रोलला मोबाईल केला. कंट्रोलला मोबाईल झाल्यानंतर पोलीसवाले आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर आम्हाला म्हणे 4 घंटे लगेंगे. पोलीसवाले म्हणतात 4 घंटे लगेंगे, तुमको मेडिकल करना पडेगा. म्हटलं करतो मी मेडिकल केल्यानंतर ती आम्हाला 2:15 वाजले. CT स्कॅन वगैरे झाला, त्यांच्यावर फोटो वगैरे झाले. माझं CT स्कॅन झाला. मग CT स्कॅन झाल्यानंतर रात्री 3 वाजता दरम्यान ह्यांच्या गाडीवर मी नाही पोलिसांनी सोडलं. मग आम्ही इकडं आलो गाडी घरी. रात्री 3 वाजताच्या दरम्यान आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो. तर तिथला सिद्धाई आमची त्याची वर्तणूक अशी होती की जसं की आम्ही गुंडेवर पाहतो त्या पद्धतीची वर्तणूक. मला म्हणे, तू पत्रकार है, तुमको नहीं समझता क्या, अभी 2 घंटे FIR को लगेंगे, बैठो. मतलब बैठता हूँ मैं. हे पण म्हणे, हो बैठेंगे बोलते, FIR लेके जाएंगे. मग त्यांनी बयान नोंद केलं. बयान नोंद केलं तर मग तुम्ही पाहिलं असेल की दिलं असेल, ते दिलं तर FIR त्याच्यामध्ये एक इसम लिहिलं आहे. तर मी म्हटलं एक इसम कसा, तर बोले वो हमारी बात है, बोले हम कैसे ढूंढ के लाएंगे. बोला एक इसम म्हणजे कोणी पण होतो ना. नाही बोले हम कैसे ढूंढ के लाएंगे. बोले तुमको ज़्यादा समजता क्या. बोले आता म्हटलं रात्री 3:15 वाजायला लागले. 3:15 वाजे बसलो आम्ही. तर तुम्ही घडी पण पाहिली होती. तर 3:15 वाजले. ह्या लोकांनी म्हटलं आपल्याला मारलं. जे आपल्याला काही म्हणजे मोठं सिद्धत म्हणजे हे केलं. आता पोलीस स्टेशन इथं एक बाई बसली, 2 शिपाई आणखी ते झुंबडे मैदान होत्या त्या PSI त्या पोलीस स्टेशनमध्ये नव्हत्या. ते कुठे गेले असतील साहेब, म्हणजे तुमच्यावर केसेसबद्दल या आराम करत असतील, ते आपल्याला नाही. पण त्यांनी तसं म्हटल्यानंतर मी म्हटलं आता बयान लिहिलं त्यांनी, एक इसम लिहिलं म्हटलं सही मारा, आपण नंतर तक्रार देऊ शकतो या पद्धतीची, आपल्या पद्धतीची तक्रार देतो. म्हणून मग मी तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी जाऊन तक्रार दिली DCP यांना सगळ्यांना. तर त्याच्यामध्ये एक इसम लिहिला आहे आणि एक इसम लिहिलं आहे तर कलम लावले त्याच्यावर. मग त्यांनी त्या व्यक्तीला तर आमच्यासोबतच धरून आणलं होतं. मग तो व्यक्ती कोण होता, त्याला दुसऱ्या दिवशी 4 वाजता सोडलं त्यांनी. हा
हा प्रश्न उद्भवत आहे. मग आम्ही सीपी साहेबांना वगैरे तक्रार दिली. सीपी साहेबांनी म्हटलं माझ्या त्याच्यामध्ये ॲड्रेस पण चुकीचा टाकला होता त्या घटनास्थळचा. तर सीपी साहेबांना तक्रार दिली आहे. आता सीपी साहेबांनी इन्क्वायरीसाठी दिलं आहे. पुढे काय होत आहे ते पाहू. पोलिसांनी अजून सुद्धा व्हिजिट केलेली नाही आहे घटनास्थळी. परत एनसी देऊन मोकळं केलं, वातावरण म्हणजे शांत केलं. मर्डर पाहिजे त्या लोकांना. काहीच नाही अनोळखी असा त्याला लॉक केला. असाच म्हणजे मॅम बघा, त्याच्या घरासमोर म्हणजे एक घर आहे त्याचं, आणि यांनी तिथे उभे झाले लग्नीला. म्हणजे ते समोर घरासमोर नाही, कॉर्नरला त्याच्या दूध त्या साईडला आतमध्ये. पण त्यांनी बोलायला पाहिजे होतं, पण मारायला तिथं काय कचरा केलं? टाकतो. तो त्यावेळेस दारू पिऊन होता. अच्छा. दारू पिऊन असल्यावर तो कोण व्यक्ती कोणाला ऐकते? हे लोक दारू पिऊन नव्हते. एक तुम्ही पुन्हा त्याच्यात पुष्पांजली जांभळे आमचं बयान लिहिलं. बयान लिहिल्यानंतर मॅडमला काय म्हणायचो, काय तो पोलिसवाला म्हणे मॅडमला की मॅडम म्हणे ते झालं म्हणून. ठीक आहे, बरोबर केलं समजलं. गुन्हा झाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. दुसरी गोष्ट 107 आणखी त्या मॅडमवर त्यांनी चुकीचं म्हणजे एक इसम लिहिलं, आणखी जे पण काही त्यांनी केलं एक इसम लिहिलं, त्याच्यानंतर ते चुकीचा कलमा लावला त्याच्यावर. त्याला अरेस्ट नाही केलं, तिथला घटनास्थळ पंचनामा नाही केला. याच्यावर त्यांची चौकशी केली पाहिजे. त्याच्याजवळून कुठल्याच प्रकारचं ते अवजार जप्ती नाही केलं. हो दादा सांगितलं ना, किती वेळा सांगितलं. लावण्यासाठी करिता बऱ्याच आमदारांना पत्र देऊ. ही बाब तर छोटी वाटत असेल, परंतु दुर्दैवानं तो जो पावडा आहे, म्हणजे तो कचरा, मोठा कचरा ओढणारा पावडा आहे, तो महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलेला पावडा आहे. चुकीने समजा कोणाच्या डोक्यावर लागला असता तो ऑन दी स्पॉट मरण पावली असते. म्हणजे पोलीस यंत्रणा जेव्हा आरोपी दारू पिऊन होता, तर जसं यांचं मेडिकल केलं तसं त्याचंही मेडिकल होणं आवश्यक होतं. आणि त्यांनी जी बाब यांना मारण्यामध्ये त्यांना उपयोगात आली ते जप्त करणं आवश्यक होतं. मग त्यांना त्या रात्री अरेस्ट केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी 4 वाजता सोडलं, तर मग त्याची नोंद आरोपी म्हणून अरेस्ट केल्याची केली किंवा नाही केली, ही जी दिरंगाई आहे, ही दिरंगाई म्हणजे तुम्ही खालून वरपर्यंत अधिकाऱ्यांना मॅनेज करून करत आहात का? पत्रकावर होणारा हल्ला, पत्रकार छोट्या साप्ताहिकचा असो, पाक्षिकचा असो की दैनिकचा असो, म्हणजे त्याच्यावर जर तुम्ही सुरक्षा प्रदान करू शकत नव्हते, की यावरून असं लक्षात येते की सामान्य माणसासोबत किती अन्याय प्रशासन करत असेल. नागपुरामध्ये आता सातत्याने असे प्रकारचे प्रकार घडत आहे. आणि कमिशनर साहेबांनी पत्रकार जेव्हा जात होतो तेव्हा त्यांनी त्या क्षेत्राचा जो DSP आहे त्या DSPला त्यांनी तुरंत बोलवून त्याच्या गाडीवर यांना बसवून त्यांनी जी काही कलमा लावण्याची त्यांनी तरतूद आहे ती तरतूद त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होती. पत्रकार होणाऱ्या ज्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये जे तुम्ही अमेंडमेंट केलेले आहेत त्याची सहनिशा तुम्ही कशा पद्धतीने करता याच्यावरून ते लक्षात येते. पण आम्ही हा प्रकार जरी छोटा असेल पत्रकार हल्ल्याचा, त्याला पूर्ण न्याय मिळेपर्यंत त्याचा पाठपुरावा करू. आणि या 8 तारखेपासून आहे, तर आम्ही उद्यापासूनच त्या काही आमदारांना हा प्रश्न इलेक्ट्रिक लावण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या आमदारांना पत्र देणार आहोत.